नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर पहा बेटा, 11 जानेवारी 2026 कंबाईन गट क पूर्वपरीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेमध्ये एकूण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न विचारले होते. त्यापैकी आज आपण भाग 1 मध्ये 10 प्रश्न पाहणार आहोत आणि भाग 2 मध्ये पुन्हा राहिलेले 10 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर कसे होते गणिताचे प्रश्न कंबाईन गट क हे आपण आज पाहणार आहोत. तर पहा, आता पहिला जो प्रश्न होता बेटा, तो पहिला प्रश्न काय बघा. प्रश्न क्रमांक 1 पहा, एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे किती, 4/5 आहे ना. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. पहा, एका संख्येचे 4/5 ही संख्या त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त आहे, तर ती संख्या कोणती आपल्याला विचारलं बेटा. चला आपण या ठिकाणी काय करू, आता ती संख्या या ठिकाणी आपण x मानू. ठीक आहे, ती संख्या या ठिकाणी काय म्हणायचं आपल्याला, x म्हणायचे. ती संख्या x माना. चला मग, एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे x चे किती, x चे 4 पंचमांश. एका संख्येचे 4 पंचमांश हे त्या संख्येच्या म्हणजे x च्या किती टक्केच्या, त्या संख्येच्या 60% पेक्षा, x चे 60% म्हणजे x गुणिले 60 भागिले 100 आणि x च्या 60% पेक्षा 10 ने कशा बेटा जास्त आहे. ठीक आहे, आता आपण हे सोडून घेऊ. पहा, या दोघांचा गुणाकार करा. 4x छेद किती येईल रे, 5. आणि त्यानंतर इकडे किती येणार, तर या ठिकाणी आपण भाग देऊ. 20 त्रिक 60 आणि 20 5 100. पुन्हा यांचा गुणाकार करा. वरील 3x, 3x छेद किती आहे 5 आणि बेटा प्लस किती आहे 10. त्यानंतर बाजू बदलून घ्या. 4x छेद 5 मायनस इकडे आणलं तर 3x छेद किती होणार 5 आणि बरोबर किती आहे रे 10. त्यानंतर बघा बेटा, आता काय होणार, तर पाया समान आहे ना, म्हणजे त्याला आपण छेद म्हणू. छेद समान आहे आणि वजाबाकी आहे. मग छेद समान असताना अंशाची वजाबाकी अंशात 4x मायनस 3x बरोबर किती होणार रे x. आणि छेदामध्ये किती आहे, छेद फक्त एकदाच घेतात 5 आणि बरोबर इकडे किती आहे 10. मग आता x बरोबर किती होणार, तर x बरोबर 5 ला तिकडे पाठवा. 10 गुणिले 5 म्हणजेच x ची किंमत 10 5 50. आपल्याला ती संख्या विचारली होती आणि आपण ती संख्या मानली होती बेटा 50, म्हणजे ती संख्या 50 असायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक आपल्याला 3 दिसतो. ती संख्या कोणती, तर ती संख्या 50 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 2, प्रश्न दुसरा. मिश्र धातू ए आणि बी, मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्रण धातू समान प्रमाणामध्ये मिसळून सी मिश्रण धातू तयार केल्यास त्या सी मिश्र धातूमध्ये तांब्याचं आणि जस्ताचं प्रमाण किती असेल. ठीक आहे, बघा मिश्र धातू ए मध्ये पहिल्यांदा बघा तांबे किती आहेत 4 प्रमाणात आणि जस्त किती प्रमाणात आहेत 3 प्रमाणात. आणि मिश्र धातू बी मध्ये तांबे आहे 9 प्रमाणात आणि जस्त आहे बेटा 5 प्रमाणात. आता हे दोघांना एकत्र करून मिश्रण सी तयार केलं, तर त्या मिश्रण सी मध्ये तांब्याचं आणि जस्ताचं प्रमाण विचारलं, तर बघा सांगतो काय करायचं. अनुक्रम कसा आहे, तांबे आणि जस्त. तर पहिल्यांदा बघा त्या 4 ची आणि 3 ची बेरीज करा बरं. 4 आणि 3 किती होतात 7. त्या 7 मध्ये बेटा तांबे किती आहे 4. 7 मध्ये तांबे किती आहे 4. बघा 7 पैकी तांबे आहे 4 प्लस दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा दोघांची बेरीज किती येईल 9 आणि 5 14 आणि त्या 14 मध्ये तांबे किती आहे बघा 9. ठीक आहे 9. ब्रॅकेट क्लोज करा. आता हे झालं तांब्या संदर्भात. आता जाऊ आपण जस्ताकडे. पहिल्या ह्याच्यामध्ये बघा एकूण किती होणार 4 3 7. त्या 7 मध्ये जस्त किती आहे 3 प्लस पुन्हा या दोघांची बेरीज 9 आणि 5 किती होणार 14 आणि बेटा त्याच्यामध्ये जस्त किती आहे रे तर 5 आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण काय घेतलं 7 पैकी 4 तांबे 14 पैकी 9 तांबे. इथं 7 पैकी 3 जस्त आणि 14 पैकी 5 जस्ताचं प्रमाण आहे. चला आता काय करा, हे बेरीज करून घ्या. पाहता काय होणार, छेद समान करून घ्या. या ठिकाणी बघा छेदाचा लसावी किती आहे 14. मग 14 जर छेदाचा लसावी असेल बेटा
ते 14 येण्यासाठी आपण 7 ला 2 न गुणलं, इथं पण 2 न गुणा, बेचोक 8 प्लस हे 14 येण्यासाठी या 14 ला 1 न गुणलं, वर 9 1 9. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं इकडं सुद्धा बघा, छेदाचा लसावी किती येईल रे? 14 आणि 7चा लसावी किती येणार? 14च येणार. हे 14 येण्यासाठी या 7 ला आपण 2 न गुणलं, वर पण 2 न गुणा, बेत्रिक 6 आणि प्लस या 14 ला 14 येण्यासाठी आपण 1 न गुणलं, वर पण 1 नच गुणा, 5 1 5. ठीक आहे. चला आता सोडून घ्या. 9 आणि 8 किती होतं? 17. 17/14 आणि इकडं 6 आणि 5 किती होणार रे? 11 आणि हे 14 ला 14. मग सांगा 14 पैकी 17 आणि 14 पैकी 11 म्हणजेच मिश्र धातू सी चं गुणोत्तर, मिश्र धातू सी मध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण असायला पाहिजे 17 किती 11 या प्रमाणामध्ये असायला पाहिजे. 17 11. बघा पर्याय क्रमांक 2 दिसतो. 17 11. ठीक आहे. चला त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा बघा. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षामध्ये 5,600 रुपये होते. जर व्याजदरामध्ये 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? ठीक आहे बघा. आता व्याजदरामध्ये किती वाढ केली बेटा? 3%. पण आपल्याला पूर्वीचा व्याजदर माहित नाही. ठीक आहे. पण व्याजाचा पहिल्यांदा दर काढू. दर कसा काढतात रे? 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुद्दत. मुद्दल गुणिले काय? मुदत. चला आता कसं करायचं बघा. या ठिकाणी 100 गुणिले व्याज, मला सांगा 5,000 चे जर 5,600 रुपये होत असतील तर बेटा वरचे 600 रुपये काय रे? व्याज. 100 गुणिले व्याज 600. मुद्दल किती आहे रे? 5,000 आणि किती मुदतीमध्ये बेटा? 3 वर्षात. भागिले किती घ्या? 3. पहा वरचे 3 शून्य कॅन्सल, सॉरी 3 शून्य, एक मिनिट, वरचे किती 3 शून्य कॅन्सल आणि खालचे 3 शून्य काय करा? कॅन्सल. आता बघा या ठिकाणी काय होणार? 3 दुनी 6 आणि बेटा इथं 5 दुनी 10 आणि शेवटी 2 गुणिले 2 किती? 4%. मला सांगा व्याजदर किती आहे? 4%. आता व्याजदर किती टक्क्याने वाढला? 3%ने. मग नवीन दर किती असेल? नवीन व्याजाचा जो दर आहे बेटा पहिला 4 आणि आता 3%ने वाढला म्हणजे किती? 7%. आता काय म्हणलंय बघा आपल्याला? आपल्याला म्हणलं आहे की जर व्याजदरामध्ये 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? मग किती रुपये होतील म्हणजे तुम्हाला रास कळायची कशाची? याच रकमेचे म्हणजे 5,000 रुपयाचे. किती टक्के दराने? आता 7% दराने. आणि किती वर्षाचे? 3 वर्षाची रक्कम किती होईल? म्हणजे आपल्याला 3 वर्षानंतरची रास काढायची आहे 7% दराने. चला मग आता डायरेक्ट रास कशी काढायची पहा. रास बरोबर किती मुद्दल आहे? 5,000. मग आता मला सांगा व्याजाचा दर किती आहे रे? 7% आणि किती वर्ष बेटा असेल? 3 वर्ष. मग किती झाले? 7 त्रिक 21 है ना. व्याजाचा दर आहे 7% आणि मुदत आहे 3 वर्ष. 7 त्रिक 21 म्हणजे सरळ 5,000 चे 121% काढा. आपल्याला सरळ रास मिळून जाईल. 5,000 गुणिले 121 भागिले 100. 100 सोबत 2 शून्य काय होणार? कॅन्सल. हा शून्याला 0, 5 1 5, पुन्हा 5 दुनी 10 ला 0, हातचे 1, 5 1 5 आणि 6 म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 6,050. ठीक आहे. पहा बरं पर्याय क्रमांक 4 दिसतो 6,050. ठीक आहे. आता ही झाली बेटा पहिली पद्धत. एक तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो कसं पहा. व्याजदर किती टक्क्याने वाढला रे? 3%ने. ठीक आहे. व्याजदर वाढला 3%ने आणि असे किती वर्ष? 3 वर्ष. मग याचा अर्थ सरळ दरवर्षी 5,000 वर 3% वाढ आहे ना. 3% वाढ आहे तर असे 3 वर्षामध्ये किती वाढतील बघा. वाढीव व्याज. आपण इथं काय बघू? वाढीव व्याज. दुसरी पद्धत. चला किती रुपये मुद्दल आहे? 5,000. व्याजदर किती टक्क्याने वाढला? 3%ने. आणि किती वर्षानंतरची राशी चालली बेटा? 3 वर्षानंतरची. मग 3 त्रिक 9 म्हणजे 5,000 चे किती टक्के काढा? 9% काढा भागिले 100 है ना. व्याजदर 3%ने वाढला आणि किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. म्हणजे व्याज किती होणार? तर 3 त्रिक 9% होणार. मग 5,000 चे 9% काढा. 100 सोबत हा 2 शून्य कॅन्सल. पुन्हा 4 पंचे किती झाले? 20, सॉरी 9 5 45 आणि समोरचा एक 0. मला सांगा वाढीव व्याज किती मिळालं असेल? 450.
हे असेल वाढीव व्याज. मग वाढीव व्याज काय करा, हे पूर्वीच्या रासमध्ये प्लस करून टाका. 5,600 प्लस किती करा, 450. उत्तर किती द्यायला पाहिजे, 0,5, 10ला 0, हातचे 1, 5 आणि 1, 6. बघा उत्तर आपण तेच येईल. उत्तर असायला पाहिजे 6,050. ही झाली पहिली पद्धत आणि ही आहे दुसरी पद्धत. मी फक्त इथं काय केलं की वाढीव व्याज काढलं. वाढीव व्याज किती मिळालं, 450. मग ते पूर्वीच्या राष्ट्रामध्ये प्लस करून टाकलं, आपलं उत्तर येणार 6,050 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. बघा 10 स्त्रिया एक काम 7 दिवसामध्ये पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. पहा आता या ठिकाणी काय सांगितलं, 10 स्त्रिया 7 दिवसात काम करतात आणि तेच काम 10 मुले 14 दिवसामध्ये करतात. आणि आपल्याला विचारलं तर 5 स्त्रिया आणि 10 मुले मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. ठीक आहे. तर मग बघा काय करायचं, अगोदर आपण असं करू, 10 स्त्रिया किती दिवसात, 7 दिवसात. 10 स्त्रिया 7 दिवसात, तर आता किती स्त्रिया तिथं, 5 आहे ना. 10 स्त्रिया 7 दिवसात, तर 5 स्त्रिया किती दिवसात, 5 दुनी 10 आणि 2 7 14. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 मुले किती दिवसात, 10 मुले बेटा 14 दिवसात. 10 मुले 14 दिवसात, तर इथं काय आहे, पुन्हा 10 मुले. 10 मुले 14 दिवसात, तर 10 मुले किती दिवसात, 10 10 काय झालं बेटा, कॅन्सल. इथं पण किती आलं, 14. मग आता 5 स्त्रियांना आणि 10 मुलांना हे काम मिळून करायचं आहे. मग 5 स्त्रिया किती दिवसामध्ये करतात, 14, आणि 10 मुले किती दिवसामध्ये करतात, 14. आता हे काम मिळून करायचं आहे आणि काम मिळून करायचं म्हणजे आपलं सूत्र आहे XY भागिले X अधिक Y. चला आता X ची किंमत पण 14 आणि Y ची किंमत पण 14. मग XY म्हणजे काय, तर 14 गुणिले 14. आणि बेटा X अधिक Y म्हणजे काय, तर 14 अधिक 14 किती होणार, 28. मग संक्षिप्त करा बरं. 14 1 14, 14 दुनी 28 है ना. 14 1 14, 14 दुनी 28, 2 7 14 आणि 7 1 7. किती दिवसामध्ये करायला पाहिजे, 7 दिवसामध्ये काम करायला पाहिजे. बघा पर्याय क्रमांक 2 दिसतो. किती दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. आता बघा इथे मला रिलेशन सांगतो. 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक 112 आहे. बघा 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर 112 असेल, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. ठीक आहे. तर तुम्हाला एक रिलेशन सांगतो. 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातल्या फरकापेक्षा त्याची बेरीज निम्मी असते. बघा 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक जर बेटा 112 असेल, तर त्या 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही 56 असेल. आलं लक्षात. रिलेशन कसं आहे, 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातल्या फरकापेक्षा त्या 2 संख्यांची बेरीज निम्मी असते. मला सांगा या ठिकाणी वर्गातला फरक किती दिला रे, 2 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातला फरक दिला 112. याचा अर्थ त्या 2 संख्यांची बेरीज त्या फरकाच्या निम्मी असते. म्हणजे 112 ची निम्मी किती बेटा, 56. म्हणजे त्या 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशी आहे, 56 आहे. आता आपल्याला विचारलं त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. तर बघा पहिल्यांदा लहान संख्या कशी काढायची, लहान संख्या कशी काढायची. लहान जर म्हणलं बेटा, तर या 56 मधून 2 मायनस करायचे आणि पुन्हा काय करायचं, 2 न भागायचं. मग तुम्ही म्हणाल सर मोठी संख्या विचारली तर काय, जर मोठी विचारलं तर या 56 मध्ये 2 प्लस करून 2 न भागायचं, आणि लहान जर विचारली तर 56 मधून 2 मायनस करून काय करायचं, 2 न भागायचं. सांगा मग 56 मधून 2 मायनस करा किती येईल रे, 54. आणि 54 ला पुन्हा 2 न भागलं बेटा किती आलं, 27. म्हणजे आपल्याला उत्तर नाही मिळालं, पण आपल्याला लहान संख्या मिळाली. पण विचारलं काय, तर त्या लहान संख्येचा वर्ग किती, त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. मग आपला आन्सर काय असेल रे, लहान संख्या कोणती मिळाली, 27. आणि बेटा 27 चा वर्ग करून पहा किती येतो रे, 27 चा वर्ग आहे 729. जे की पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला, पर्याय क्रमांक 2 दिसतो. त्या लहान संख्येचा वर्ग असायला पाहिजे 729. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. बघा
0.11चा वर्ग मायनस 0.01चा वर्ग छेदामध्ये आहे 1.2 बरोबर किती? आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला माहित आहे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग असा असेल बेटा, तर काय होणार रे विस्तार ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय होणार ए मायनस बी. ठीक आहे. आता या विस्तारित सूत्रानुसार आपल्याला हे पाहायचं आहे. मग सांगा 0.11चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग मायनस 0.01चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग. मग त्याचं काय होणार बरं? ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग आहे, तर काय होणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे 0.11 प्लस 0.01 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होणार 0.11 मायनस 0.01 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? छेदामध्ये आहे 1.2. ठीक आहे. चला आता सांगा या दोघांची बेरीज किती येईल? आपण इथं बाजूला करून पाहू 0.11 आणि प्लस 0.01 किती येईल बरं? 2.1.0 म्हणजे किती येणार 0.12 या दोघांची बेरीज. ठीक आहे. चला आता इथं आहे गुणाकारात चिन्ह, पुन्हा या दोघांची वजाबाकी करा बरं. 0.11 मायनस 0.01 वजाबाकी करा. 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 0 गेला 1 आणि 0 म्हणजे 0.1 आणि 0 आणि छेदामध्ये किती आहे 1.2. ठीक आहे. चला आता लक्षात ठेवा अंशामध्ये दशांश किती दिसतात रे? 4. अंशामध्ये दशांश आहेत 4 आणि छेदामध्ये बेटा एकच आहे. या ठिकाणी आपल्याला किती शून्य वाढवावे लागतील? 3 शून्य वाढवले. मग आता 3 शून्य वाढवले, अंशात आणि छेदामध्ये दशांश काय झाले? समान झाले. मग अंशात आणि छेदामध्ये दशांश जर समान झाले तर ते कॅन्सल होतील ना. मग वर काय असेल 12 गुणिले 10 असेल आणि छेदामध्ये काय असेल बेटा 12 गुणिले 10 आणि छेदामध्ये असेल 12,000. किती असायला पाहिजे 12,000. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, पुन्हा वर काय येणार 12 1 12, खाली काय येईल 12 1 12, समोरचे 2 शून्य. आता वर काय उरलं? वर काय शिल्लक आहे बरं 1 गुणिले 1 म्हणजे किती होणार 1 आणि बेटा छेदामध्ये किती आहे 100. 1 ला जर 100 न भागलं तर उत्तर येईल 0.01. कारण कोणत्याही संख्येला जर आपण 100 न भागलं दशांश उजवीकडून डावीकडे 2 घर सरकते. पहा बरं पर्याय क्रमांक किती दिसतो? पर्याय क्रमांक 1 0.01. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. खालील किंमत काढा 0.01 येईल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7 स्तंभालेख होता. पहा स्तंभालेखावर एक प्रश्न आपल्याला विचारला होता परीक्षेमध्ये. खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 व 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्याने कमी झाले? बघा हा स्तंभालेख दिला बेटा आणि 1976 पासून ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? पाहता इकडे जर आपण पाहिलं वाय अक्षावर तर आपल्याला इसवी सन दिसतात आणि एक्स अक्षावर जर पाहिलं बेटा तर आपल्याला उत्पादन दिसते. मला सांगा 1976चं उत्पादन किती आहे 3000, 77चं किती आहे रे 2500, 78चं किती आहे बेटा 2000, 79चं किती आहे 1000 आणि 80चं किती आहे रे 500. आपल्याला विचारलं काय 1976 व 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्याने कमी झालं? ठीक आहे सांगा मग 1976 ला किती होतं? 1976 ला किती होतं रे? बघा ना 76चा रेषा इथपर्यंत आहे. 76 ला 3000 होतं आणि 80 ला बघा बरं इसवी सन 80 मध्ये किती होतं 500. मग 1976 पेक्षा 1976 व 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं? मला सांगा 3000 चे 500 झाले म्हणजे 3000 वर किती कमी झाले? 3000 चे किती झाले 500 म्हणजे किती कमी झाले 2500. मग बेटा 3000 वर किती कमी रे 3000 वर 2500 कमी तर 100 वर किती? मग काय होणार हे 100 कॅन्सल 2 शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. बेटा आता शेवटी काय उरलं बघा, शेवटी काय शिल्लक राहिलं तर 250 ला 3 न भाग द्यायचा आहे. चला आपण गरीबाच्या पद्धतीनं या ठिकाणी 250 ला भाग देऊ 3 न. काय होईल बरं 3 8 24, 25 मायनस 24 किती उरणार 1, वरचा शून्य खाली घ्या, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 10 मधून 9 गेला किती उरणार 1, त्यानंतर दशांश देऊन शून्य वाढवा, 3 त्रिक 9, पुन्हा एकच शिल्लक राहणार, त्यानंतर पुन्हा शून्य वाढवला 3 त्रिक 9. आता पुढं पुढं 3 3 येणारच आहे
म्हणजे आपलं उत्तर 83.33% उत्पादन कमी झाले असेल. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 83.33%. ठीक आहे. चला आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 8. जर चौरसाची बाजू 25% वाढविली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? बघा बेटा, आता मी या ठिकाणी काय करतो, चौरसाची बाजू या ठिकाणी किती मानतो? 4. आता याला आपण 25% वाढवलं, मग 4चे 25% किती रे? 1. मग 4चे 25% 1. अगोदरची बाजू मी 4 मानली, 25% वाढवली म्हणजे आता किती होणार? 5. मग आता मला सांगा, बाजू जर 4 असेल बेटा तर क्षेत्रफळ किती? तर चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 4 किती होणार? 4 चोक 16. आणि बाजू जर 5 असेल बेटा तर क्षेत्रफळ किती होणार? बाजू 5 असेल तर क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू, 5 5 25. ठीक आहे, 5 5 किती? 25. मला सांगा, अगोदर क्षेत्रफळ होतं 16 आणि आता किती झालं? 25. आपल्याला विचारलं किती टक्क्यांनी वाढेल, मग 16चे 25 झाले म्हणजे 16 वर किती वाढले बेटा? 16 वर किती वाढले रे? तर 16 वर वाढले सर 9. 16 वर 9 वाढले तर 100वर किती? ठीक आहे. चला आता काय करा, 100 आणि 16ला 4 न भागा. 100ला 4 न भागलं बेटा 25, आणि जर 16ला 4 न भागलं तर 4 चोक 16. ठीक आहे. त्यानंतर वर काय होईल रे? 25 9 2.25 आणि छेदामध्ये किती आहे? छेदामध्ये आहे 4. ठीक आहे. मग 2.25 ला जर 4 न भागलं, 4 पंचे 20, बाकी उरले 2, वरचे 5 खाली घ्या. 4 6 24, किती उरले बेटा? 1. पॉईंट देऊन 0 घ्या. 4 दुनी 8, किती उरले रे? 2. 0 वाढवा. 4 पंचे 20, किती येणार बेटा? भागाकार किती येणार आपला? 56.25% एवढ्याने क्षेत्रफळ वाढायला पाहिजे. बघा, पर्याय क्रमांक किती आहे? 3. 56.25% क्षेत्रफळ वाढायला पाहिजे. ठीक आहे, हा भागाकार आपण केला होता. आपलं उत्तर हे असेल 56.25%. हे झालं बाजू मानून. ठीक आहे. आता बघा, दुसरी एक पद्धत सांगतो. दुसरी एक पद्धत कशी, तर पहा आता, जर चौरसाची बाजू 25% वाढविली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? पहा, आता मी या ठिकाणी काय घेणार? 100 गुणिले 125 छेद 100 पुन्हा गुणिले 125 छेद 100. तुम्ही म्हणाल सर 125 छेद 100 दोनदा का घेतलं? तर बेटा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असते बाजू गुणिले बाजू. ठीक आहे. मग 100 ही संख्या मी पहिल्यांदा 25% वाढवली आणि पुन्हा आणखी आलेली संख्या 25% वाढवली, तर काय होणार बघा? काय होणार? या 100 सोबत 100 काय होणार बेटा? कॅन्सल. ठीक आहे, 100 सोबत 100 कॅन्सल. 125 गुणिले 125 काय होईल? 125 चा वर्ग 5 5 25 आणि 12 गुणिले 13 156. म्हणजे मी सरळ सरळ काय केलं? 125 गुणिले 125 केलं, 15,625 येईल. छेदामध्ये किती आहे बेटा? 100. मग आता 15,625 ला जर 100 न भागलं, दशांश स्थळ 2 घरे डावीकडे सरकणार, म्हणजे 156.25. ठीक आहे. मग आता मला सांगा, संख्या कोणती होती आपल्याकडे? 100. 100 चे काय झाले? 156.25 झाले. मग 100 ही संख्या कितीने वाढली बेटा? 56.25 ने वाढली. ठीक आहे. मग आपला आन्सर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? बेटा त्याचं क्षेत्रफळ वाढेल 56.25%. ठीक आहे, 56.25% क्षेत्रफळ वाढायला पाहिजे. 100 चे 156.25 झाले, म्हणजे वरचे जे वाढलेले आहेत ते वाढलेलं काय असायला पाहिजे? क्षेत्रफळ असायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. मुंबई आणि गोवा या स्थानकामधील अंतर 540 किमी आहे. मुंबई आणि गोवा या स्थानकामधील अंतर 540 किमी आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी आणि 75 किमी प्रति तास आहेत. त्या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? ठीक आहे बेटा, आपण पहिल्यांदा बघू त्या किती वेळाने भेटतील. किती वेळाने भेटतील? वेळ बरोबर काय असते रे? अंतर भागिले वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता मला सांगा, दोन स्थानकामधलं अंतर किती आहे बेटा? 540. 500 किती? 40 किमी. आणि
दोन गाड्यांची दिशा परस्पर विरुद्ध असल्यामुळे वेगाची काय होईल सांगा रे? बेरीज. वेगाची बेरीज म्हणजे 60 आणि 75 किती होतं? 60 आणि 75 135 किती होणार? 135. बघा, अंतर आहे 540 किलोमीटर आणि आता वेगाची बेरीज झाली 135 किलोमीटर प्रति तास. मग आता 135 न डायरेक्ट कितीचा भाग 4चा, 135 चोक 540 म्हणजे किती तासांनी भेटतील रे? 4 तासांनी भेटतील. आपल्याला विचारलं किती वाजता भेटतील? आपल्याला विचारलं किती वाजता भेटतील? जिथून निघाल्या तिथून 4 तासांनी भेटतील. मग कधी निघाल्या त्या सांगा रे? 7:30 मग निघाल्या होत्या 7:30 त्याच्यामध्ये 4 प्लस करून टाका म्हणजे 7 आणि 4 किती बेटा? 11 आणि 11:30 भेटतील. आणि कधी निघाल्या होत्या? सकाळी. आणि भेटतील कधी? सकाळीच भेटतील. 11:30 भेटायला पाहिजे. सकाळी 11:30. कुठे पहा बरं पर्याय? AM PM असं काय आहे का? 11:30 PM PM नाही, PM तर होणार नाही. किती तासाला? 4. 7:30 त्याच्यामध्ये 4 मिळवले बेटा, 4 तास. तर 7 आणि 4 11, 11:30 आणि सकाळी म्हणजे AM यायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आहे पण PM झालेला आहे. कदाचित PMच्या ठिकाणी या ठिकाणी AM असू शकते. पर्यायामध्ये मिस्टेक असेल कदाचित. 11:30 सकाळी त्यांची भेट व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा आता पुढचा क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल, त्या कपाटाची खरेदी किंमत किती? चला बेटा, या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगून देतो. कसं बघा, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर किती सूट देतो रे? दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो आणि तरी पण त्याला किती नफा होतो बेटा? 15% नफा होतो. आणि कपाटाची छापील किंमत दिली 23,000 आणि आपल्याला विचारलं कपाटाची खरेदी किंमत किती, म्हणजेच मूळ किंमत किती. तर बघा, या प्रकारचा जर प्रश्न परीक्षेत द्याला तुम्हाला डायरेक्ट आता मेथड सांगतो. छापील किंमत किती आहे रे? 23,000. इथे घ्यायची 23,000 गुणिले किती सूट दिली बेटा? 25% सूट दिली. 100 मधून 25 काढा, किती राहिले? 75. म्हणजे 23,000 गुणिले 75 आणि तरी पण 15% नफा. नफा म्हणजे 115. 100 प्लस काय घ्या? 15. चला आता आपण याला संक्षिप्त करू. कसं? 23 एक 23 आणि समोरचे किती शून्य? 3 शून्य आणि इथं 23 5 115. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 न 75 ला भाग द्या. 5 एक 5, 2 उरले 5 5 25. आता त्याच्यानंतर या 15ला जर बेटा आपण 1000 न गुणलं तर समोर किती शून्य वाढतील रे? 3 शून्य वाढायला पाहिजे. सरळ सरळ त्या कपाटाची खरेदी किंमत किती असायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे बेटा 15,000. आपण ही शॉर्टकट पाहिली बघा. 23,000 गुणिले 25% सूट म्हणजे 75 घ्यायचं आणि तरीही नफा किती होतो? 15%. छेदामध्ये घ्यायचं 115. कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 15,000. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आता यानंतर राहिलेले जे 10 प्रश्न आहेत ते भाग 2 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.